महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो राजकीय भूकंप सुरू आहे त्याचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा ठरत आहे सिल्वर ओक म्हणजे साहेब शरद पवार। एकीकडे शरद पवार साहेबांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले, तर दुसरीकडे त्यांचेच नातू म्हणजेच आमदार रोहित पवार यांनी थेट पक्ष सोडण्याचा मोठा इशारा दिलाय। एवढंच नाही तर साहेबांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची अक्षरशः झोप उडाली आहे। आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय काय, शरद पवार खरोखरच एनडीए मध्ये जाणार का, महाविकास आघाडीचे नेते साहेबांवर नाराज का आहेत आणि असं झालं तर रोहित पवार काय करणार। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राजकारणातली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय काय, शरद पवार खरोखरच एनडीए मध्ये जाणार का, महाविकास आघाडीचे नेते साहेबांवर नाराज का आहेत आणि असं झालं तर रोहित पवार काय करणार। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राजकारणातली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे। सुरुवात करूया शरद पवारांच्या त्या वक्तव्यापासून ज्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परराष्ट्र धोरणाचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीतील त्यांच्या भूमिकेचं उघडपणे समर्थन केलं। साहेब म्हणाले, माझे आणि मोदींचे राजकीय विचार वेगळे असू शकतात, पण जेव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा मोदी देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम करतायत। राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण हे मान्य केलं पाहिजे। आता विचार करा, ऐन राजकीय संघर्षाच्या काळात पवारांसारख्या दिग्गज नेत्याने मोदींची पाठराखण करणं हे साधं विधान नक्कीच नाहीये। पवारांच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर त्यांचं टायमिंग महत्वाचं ठरतंय। यामुळे राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे की काय पुन्हा एकदा राष्ट्रवादी दोन्ही गट एकत्र येऊन एनडीए मध्ये सामील होणार आहेत का। साहेबांच्या वक्तव्यानंतर सर्वात मोठी अडचण झाली आहे ती काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची। सध्या पश्चिम आशियातील संकटामुळे देशात जी इंधन टंचाई आणि महागाई वाढली आहे त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गट केंद्र सरकारला जोरदार हल्लाबोल करत आहेत। पण नेमक्या याच वेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार मोदी यांचं तोंड भरून कौतुक करत असल्याने विरोधकांची धार बोथट झाली आहे। त्यातच केंद्रात सुप्रिया सुळेंना मंत्रिमंडळात सामील करून घेण्याचं भाजपनं आश्वासन दिल्याचंही समजतंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर पवारांच्या या विधानावर थेट असहमती दर्शवली आहे। राऊत यांनी स्पष्ट केले की पवारांच्या या मतांशी आमचं अजिबात एकमत नाही। काँग्रेस नेत्यांची ही मोठी कोंडी झाली आहे। आपण मोदींना विरोध करायचा आणि आपलेच प्रमुख मित्रपक्ष मोदींचं कौतुक करणार तर मग जनतेसमोर काय मेसेज जाणार असा प्रश्न काँग्रेसला पडला आहे। साहेबांच्या एका विधानानं संपूर्ण महाविकास आघाडीत मतभेद आणि अस्वस्थता निर्माण केली आहे। महाविकास आघाडीमध्ये हे टेन्शन सुरू असतानाच पक्षातला सर्वात मोठा ट्विस्ट आणलाय तो आमदार रोहित पवार यांनी। अलीकडे एका मुलाखतीत त्याने एक असा बॉम्ब टाकलाय ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। रोहित पवारांना थेट प्रश्न विचारण्यात आला होता की जर उद्या शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये म्हणजेच भाजप सोबत गेला तर तुम्ही काय करणार। त्यावर रोहित पवार अत्यंत स्पष्टपणे म्हणाले, जर साहेबांचा पक्ष एनडीए सोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेन, पण मी कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत जाणार नाही। हे विधान खूप मोठं आणि सूचक आहे। एका बाजूला साहेब मोदींच्या जवळ जातात असं चित्र निर्माण होतंय आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील महत्वाचा युवा नेता थेट बंडाची भाषा करतोय। पवार साहेबांना पुतण्यानंतर नातवंडाचाही विरोध होतोय का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता सर्वात महत्वाचा प्रश्न, भविष्यात नेमकं काय घडू शकतं। राजकारणात काहीही अशक्य नसतं। येत्या काही काळात या तीन मोठ्या गोष्टी घडू शकतात। राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि एनडीए मध्ये थेट प्रवेश। जर शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला तर तो महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठा धक्का असेल। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाचे 8 खासदार, अजित पवार राष्ट्रवादीचे 1 खासदार असे मिळून केंद्रात 9 खासदार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत। अल्पमतात असणाऱ्या एनडीए सरकारला याचा निश्चित फायदा मिळू शकतो। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जरी चर्चा चालू असली तरी शरद पवार यांनी हा विषय कधीच मागे पडला आहे असे सांगितले। त्यासोबत तटकरे यांनी देखील त्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवर पवार थेट एनडीए मध्ये जातील का याविषयी संभ्रमच आहे। रोहित पवारांचा नवा मार्ग। शरद पवार यांचे पुतणे दिवंगत अजित पवार यांनी सुरुवातीला भाजप सोबत जाण्याचा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता। त्याला साहेबांनी विरोध केला, त्यातून राष्ट्रवादीत फूट पडली।
आणि आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा कल भाजप प्रणित केंद्रातील एनडीए सरकारकडे जाणवतोय. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी असं जर घडलं तर आपण राष्ट्रवादी सोडणार असं उत्तर दिले. साहेबांची राजकीय गुगली. शरद पवार हे राजकारणातले चाणक्य आहेत. मोदींचं कौतुक करणं ही त्यांची केवळ एक गुगली असू शकते. महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांना आपला राजकीय दबदबा दाखवून देण्यासाठी त्यांनी ही चाल खेळली असू शकते. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका अशा वळणावर उभं आहे जिथं पुढच्या क्षणी काय होईल हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. संजय राऊतांची नाराजी, काँग्रेसची कोंडी, रोहित पवारांचा इशारा आणि शरद पवारांची खेळी, यावर तुमचं काय मत आहे? शरद पवार खरंच एनडीए मध्ये जातील का? खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.